बघा इथं मिस्टर करताय पूजा। सकाळचं वातावरण आहे छान। हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार। चला मी स्मिता, सुनबाई जी आहे ती सोनाली, तर सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर चला कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल। तर मिस्टर तुळशीला अगरबत्ती लावत आहे आणि आमचं असं आवरून झालेलं आहे सगळं। इथं आराध्याची बॅग आहे, आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम आहे। इथं राधाकृष्ण आहे छान, पण आहे ना लावायचं आपल्याला हे फ्रेम, मोठ्या मुलाच्या लग्नात आलेले आहे। तर चला सकाळचा आज रुटीन शेअर करणार आहे आम्ही सख्या सासू सुना। तर मला जायचं आहे सवासणी जेवायला, इथं नेरकरताई म्हणून आहे त्यांच्या इथं, पण यांना छान शेवग्याच्या शेंगाची काळी भाजी बनवायची। म्हटलं चला तुमच्याशी रेसिपी शेअर करावा। बघा इथं आयुष, चला इथं ठेवले सुनबाईने 2 कांदे भाजायला। मी असेच नेहमी काळ्या भाज्यांना असेच भाजून घेते। इथं दूध तापून ठेवलेलं आहे। इथं असं आवरून झालाय गॅस ओटा। तर इथं टाकलेला आहे तिने भात। छान अशी रेसिपी काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगाची रेसिपी शेअर करणार आहे। तर असं आवरलेलं असतं सुनबाईने। आता मी शेंगा नीट करून नीट म्हणजे त्याच्या शिरा वगैरे काढायच्या असतात। आता हॉलमध्ये आलोय आपण। तर इथं मी शेवग्याच्या शेंगा बघा अशा शिरा काढून घ्यायच्या असतात। इथं लसूण पण आहे। डायबिटीजच्या माणसाला छान आहे खाणं शेवगा। हा आठवड्यातून 2-3 वेळा भाज्या खाल्ल्या तरी चालेल, एवढा पौष्टिक आहे। चला त्याची रेसिपी शेअर करणार आहे। बघा इथं शेंगा छान याच्या शिरा काढून घेतलाय। गॅसवर ठेवलेली कढई, आता 1 तांब्या पाणी घ्यायचे आणि या शेंगांना आपण वाफ देऊन घेणार आहे। थोडं यात मीठ टाकायचं आहे, थोडं सोनाली मीठ टाक। इथं ना मीठ टाकायचं आहे थोडं, अर्धा चमचा। चला इथं मीठ टाकते मी। नंतर आपण मसाल्याला वापरणारच आहे, पण याला चव छान येते शेंगांना। चला आता ह्या उकडून घ्यायच्या आहे 10 ते 15 मिनटं। शेंगा उकडायला ठेवल्या आहे। इथं मसाल्याची तयारी आहे। तर इथं अर्धी वाटी खोबरं घेतलंय मी, भाजून घेतलंय गॅसवर। याचे बारीक काप करून घ्यायचे। 2 कांदे, इथं लसूण घेतलाय, आलं घेतलंय थोडं, इथं खडे मसाला आहे थोडा म्हणजे सौदा, आणि इथं पोहे खायचे 3 चमचे तीळ घेतले, तीळ किंवा हवरी, आणि आपल्याला कोथिंबीर लागणार आहे। तर मी काड्यांची कोथिंबीर घेणार आहे। तर इथं काड्यांची कोथिंबीर आहे, ही काड्या पण घेणार आहे असं म्हणायचं आहे मला। चला आता हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे। चला इथं घेतली कोथिंबीर, तर इथे घेतलेली कोथिंबीर, इथं 2 कांदे आणि हा सगळा मसाला जो दाखवला होता तुम्हाला तो। यात थोडा खडा मसाला पण घेतला आहे। इथं बघा खडा मसाला आहे थोडा। तर इथं शेंगा पण शिजलेल्या आहे, गरम आहे थोडे। तर बघा मीठ टाकलं होतं मी, जास्त नाही शिजवायच्या, अशा छान असा झालेला आहे मसाला दळून। चला आपला मसाल्याचा डब्बा जिरे टाकून घेऊ। इथं जिरे, तळलेला मसाला, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मीठ टाकून घेते मी थोडं, म्हणजे मसाला छान फ्राय होईल। आधी आपण शेंगांमध्ये उकडण्यासाठी घातलेलं आहे मीठ, तर मग थोडं घ्यायचं। मसाल्याला तेल सुटलं तर मसाले टाकून घेतोय आपण। इथं 1 चमचा माझी घरची मिरची आहे, अर्धा चमचा मटन मसाला,
1 चमचा माझा घरचा मसाला आहे हा काळा, हळद आणि 1 चमचा धना पावडर आहे। आपण मीठ घेतलेलं आहे, तर एवढे 3 मसाल्यांमध्ये छान भाजी करणार आहे। बघा तेल किती सुटलं आहे। आता हे पण परतून घ्यायचं छान। मसाला छान फ्राय झाला, तेल सुटलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल बघा। आता बरोबर चला, मसाला छान फ्राय झाला। आता आपण यात शेंगा टाकायच्या आहे, ज्या उकडल्या होत्या त्या शेंगा मिठाच्या पाण्यातल्या, आणि जे पाणी आपण मिठाचं वापरलं होतं ना मी उकडायला, त्याच पाण्यात आपण भाजी बनवायची आहे। आणि थोडं मिक्सरचं भांडं जे असतं मसाला भाजलेलं, मसाला दळलेलं, ते पाणी घेणार आहे। चला आता इथं फक्त जे शेंगा आपण उकडल्या ते पाणी आणि मसाल्याचं पाणी। तर बघा इथं भाजी कलरही छान आला। इथं कोथिंबीर टाकून घेते मी। आता हे छान बारीक गॅसवर 5 मिनिटं उकळून द्यायची आहे। चला इथं झालेली शेवग्याच्या शेंगाची छान भाजी। तर बघा कलर तरी आली आहे, तर अगदी मटणाच्या तोंडात मारल एवढी छान भाजी झालेली आहे। तर नक्की आवडले असेल तर लाईक करा। खूप छान झालेली भाजी आणि पौष्टिक आहे। शेवग्याच्या शेंगाचं सगळ्यांना महत्त्व माहिती आहे। आणि आज आहे मंगळवार, तर मला सवासणी जेवायला जायचं आहे, तर तो व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्याशी। तू आज चला कुठली भाजी आवडली ते पण सांगा। अजून एक रेसिपी करणार आहे, पण ती शॉर्टला येणार आहे, तर ती बघा। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता मी चालले सवासणी जेवायला। तर कशी झाली भाजी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि करून बघा। खूप छान लागते ही शेवग्याची शेंगाची काळी भाजी। इथं खूप छान कलर आला आहे, पण आता मला जेवायला नाही भेटणार, कारण मी चालले सवासणींचं जेवायला। चला आता सवासणींच्या तिथंच भेटू। तर शेवग्याची भाजी मी मागच म्हटले होते, कुठली रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा। इथं शेवग्याच्या शेंगाची छान भाजी, आणि इथं आपली झालेली आहे एक रेसिपी, तर ती शॉर्टला येणार आहे। तर इथं केलेलं आहे मी छान भरीत, वांग्याचं भरीत, तर ही शॉर्टला येणार आहे, नक्की बघा। आणि इथं बघा शेवग्याच्या शेंगाची भाजी, भरीत आणि बाजरीच्या भाकरी। तर असा मेनू आहे आज। पोळ्या पण आहे, भात पण आहे, पण मला बाजरीची भाकर आवडती, पण मला आता जेवायचं नाही आहे, मी चालली सवासणींचं जेवायला। पण यातली कुठली रेसिपी आवडली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। चला आता आपण सवासणी जेवायला चाललो आहे। येतो हाय बाय। इथं ताट सवासणींचं चालू आहे। शाळेत हिंदी शिकवता, पाया पडते ताटांच्या। यांच्या घरी कार्यक्रम। फोटो घेते येणार नाही सगळे एक साथ। नकली घालून जायचं म्हणजे चोरीला जात नाही। झालेले सवासणींचे जेवण, साड्या बघायचं काम चालू आहे। तर या ताईंचं साड्यांचं दुकान आहे।
कोमलता यांचं दुकान आहे साड्यांचं. येणार आहे हा ना, सुवासनी जेवायला आल्या आणि साड्या घेऊन चालल्या. छान आहे. आवडली का ती? ती आवडली. चला आपण इथून आलेलो आहे जेवण करून सुवासनींचे. तर ही आमची कॉलनी, समोर आपले घर आणि हे गजानन महाराजांचं मंदिर आहे. छान आहे परिसर. एक वाजून गेला असेल ना.